मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 3 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 20 एक भारतीय संशोधक या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। एक, वजन मापक यंत्र कोणी तयार केले? उत्तर, वजन मापक यंत्र डॉक्टर शंकरराव भिसे यांनी तयार केले। दोन, डॉक्टर भिसे यांचा जन्म कधी व कोठे झाला? उत्तर, डॉक्टर भिसे यांचा जन्म 29 एप्रिल 1867 रोजी मुंबईत झाला। प्रश्न तिसरा, डॉक्टर भिसे यांनी शोध लावलेले कोणते औषध लोकप्रिय झाले? उत्तर, डॉक्टर भिसे यांनी शोध लावलेले ऑटोमेडिन हे औषध अमेरिकेत लोकप्रिय झाले। चार, वयाच्या 15व्या वर्षी डॉक्टर भिसे यांनी कोणते उपकरण बनवले? उत्तर, वयाच्या 15व्या वर्षी डॉक्टर भिसे यांनी दगडी कोळशापासून गॅस शुद्ध करण्याचे उपकरण बनवले। पाच, डॉक्टर भिसे यांचे निधन कोठे व कधी झाले? उत्तर, अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे 7 एप्रिल 1935 रोजी डॉक्टर भिसे यांचे निधन झाले। प्रश्न दुसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। एक, खरे वजन मापणारे यंत्र तयार करावे असे डॉक्टर भिसे यांना का वाटले? उत्तर, लहानपणी एकदा दुकानदाराने वजनमापात खोटेपणा करून डॉक्टर भिसे यांना कमी साखर दिली। दुकानदाराशी वाद घालून हे दुकानदाराने त्यांचे काही ऐकले नाही। तसेच वडिलांनी वाटेतच साखर खाल्ल्याचा आरोप त्यांच्यावर केला। डॉक्टर भिसे यांच्या बालमनाला ही गोष्ट चांगलीच लागली, म्हणून खरे वजनमाप करणारे यंत्र तयार करावे असे त्यांना वाटले। दोन, डॉक्टर भिसे यांना परदेशात जाण्यासाठी कोणी प्रोत्साहन दिले? उत्तर, सायंटिफिक अमेरिकन या शास्त्रीय मासिकात डॉक्टर भिसे यांनी लावलेल्या वजनमाप यंत्राच्या शोधाचा विशेष उल्लेख झाला। ही बातमी शेठ NM गोकुळदास यांनी न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले यांना दिली। या सर्वांनी डॉक्टर भिसे यांना परदेशात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले।
3. स्वयंचलित तोफ तयार करण्यासाठी डॉक्टर भिसे यांनी नकार का दिला? उत्तर. इंग्लंड व आफ्रिका यांच्या युद्धाच्या वेळी कारखानदारांनी स्वयंचलित तोफ तयार करण्यासाठी विनंती केली. तोफेने माणसांचा संहार होईल म्हणून मानवतेच्या भूमिकेतून स्वयंचलित तोफ तयार करण्यासाठी डॉक्टर भिसे यांनी नम्रतापूर्वक नकार दिला. प्रश्न 3. विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. पारतंत्र्य, स्वतंत्र. 2. कमी, जास्त. 3. खोटेपणा, खरेपणा. 4. प्रतिकूल, अनुकूल. प्रश्न 3. चित्रे पहा. चित्रात काय काय दिसते ते सांगा. वजन काट्यांविषयी शिक्षकांकडून अधिक माहिती मिळवा. मुलांनो, इथे दिलेल्या चित्रांची नावे आपण आता पाहणार आहोत. पहिला आहे वजनमाप यंत्र. नंतर वजन काटा. त्याच्या शेजारी आहे तराजू. त्याच्या पुढे वजन काटा. हे आहे डिजिटल वजन काटा. ही आहेत मापे आणि हा आहे छोटा तराजू. मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. हा व्हिडिओ तुमच्या वर्गातील इतर मित्र-मैत्रिणींना नक्की पाठवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.